जर तुम्ही आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्याकरता एक आनंदाची बातमी आहे। काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पगारवाढीबद्दल कोणता निर्णय घेतला आहे? निराधाराची पगारवाढ खरंच 6,000 केली जाणार आहे का? जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे 3,000 रुपये बँक खात्यात जमा होणे चालू झाले आहे। तर कधीपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे? आणि ज्या लोकांचे पैसे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आले नाही तर काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचे देखील पैसे लवकरात लवकर जमा होतील आणि पगारवाढ कधीपासून देण्यात येणार आहे? तसेच संजय गांधी निराधार योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांकरता महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नेमकी अपडेट काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। त्याकरता व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, मी सूर्या चव्हाण इन्फो योजना या मराठी YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना देखील अशा महत्त्वाच्या अपडेट मिळत राहतील। चला मित्रांनो, कुठलाही टाइमपास न करता आता वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकी काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया। 2 महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचे पैसे मिळणे सुरू झाले आहे। त्यामुळे संजय गांधी आणि निराधार लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आता हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत हे मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण जाणून घेऊ। आजच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली आहे की आता केंद्र सरकार आहे त्यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे। 14567145567 हा नंबर त्यांनी सुरू केला आहे। याच्यामध्ये या नंबरवर तुम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे निराधार योजनेमध्ये येतात, विधवा महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक हे या नंबरवर कॉल करून त्यांच्या ज्या तक्रारी आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, पेन्शन बद्दल असो, बँकेबद्दल असो, जी त्यांची कोणतीही तक्रार असो ती या नंबरवर कॉल करून 14567 या नंबरवर कॉल करून ते त्यांचे सर्व प्रश्न हे सोडू शकतात। हा खास त्यांच्याकरताच हा नंबर सुरू केला आहे जेणेकरून त्यांना इथून पुढे कुठेही अडचण येणार नाही। तुमच्या काही समस्या असतील तुम्ही या नंबरवर कॉल करून सोडू शकता। तर मित्रांनो, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या जवळपास 29,77,000 इतकी आहे। परंतु आता या जे 10 लाख लाभार्थी आहेत त्यांना अजून सुद्धा पैसे मिळाले नाहीत। मग पैसे का नाही मिळाले? की त्यांचं आधार सेडिंगच नाही। जे 10 लाख लाभार्थी आहेत त्यांचं आतापर्यंत आधार सेडिंगच नाही, मग त्यांना पैसे कसे येतील? ज्या लाभार्थ्यांनी आधार सेडिंग केलेले आहे अशाच लाभार्थ्यांना या 2 महिन्याचे पैसे जमा होणार आहे। तुमचे ज्या बँकमध्ये खाते आहे त्या बँकमध्ये जाऊन आधार सेडिंग करणे अनिवार्य आहे। आधार सेडिंग केले नसेल, तुमच्या बँकेशी निगडीत केले नसेल, तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत, याची दखल घ्यावी। तर मित्रांनो, आता काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पगारवाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। यामध्ये 6,000 रुपये पगारवाढ होणार आहे अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे। त्यामुळे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरता एक मोठी आनंदाची बातमी, कारण 6,000 पगारवाढ निर्णय शासनाच्या माध्यमातूनच घेतलेला आहे। तर मित्रांनो, 19 लाख लाभार्थ्यांची आधार सेडिंग केलं आहे। 29 लाख लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार सेडिंग केलं आहे म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणे हे चालू झाले आहेत। त्याकरता तुम्ही देखील लवकरात लवकर आधार सेडिंग करून घ्या। आणि मित्रांनो, आपली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।